पाहायला मिळाले। ही पुण्यातले थेट दृश्य आपण बघतोय। अजित पवार हे बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। पुण्यातल्या फुलेवाडा इथे बाबा आढाव यांचं आंदोलन गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे आणि अजित पवार त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। थोड्या वेळापूर्वी बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्याची देखील बातमी आलेली होती। थोडा रक्तदाब त्यांचा कमी झालेला होता। आता अजित पवार आलेले आहेत बाबा आढाव यांच्या भेटीसाठी। ईव्हीएम आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेसंदर्भात बाबा आढाव हे आत्मक्लेश आंदोलनाला बसलेत गेल्या 2 दिवसांपासून आणि पुण्यातल्या फुलेवाडा इथे अजित पवार बाबा आढावांच्या भेटीला आलेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, आज सकाळी शरद पवारांनी बाबा आढावांची भेट घेतल्यानंतर आता राज्याचे प्रतिनिधी म्हणून अजित पवार हे स्वतः इथं आलेत। आशिम सरोडे भाषण करत असताना ते अचानक दादांशी बोलायला लागल्यावरती त्यांनी भाषण थांबवलेलं होतं। मात्र तुमची सुरुवात तुम्ही बोलत राहा असं त्यांनी सांगितलं आणि अजित पवारांना बाबा आढावांशी ते काय चर्चा करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। गेले 3 दिवस 95 वर्ष वय असलेल्या बाबा आढावांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय। ते लोकशाहीच्या एकूण वस्त्रहरणाच्या निषेधार्थ राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणार्थ हे आत्मक्लेश उपोषण सुरू आहे असं बाबांच्या वतीनं सांगण्यात आलंय आणि ते उपोषणाला बसलेत। आज सकाळी शरद पवार हे त्यांची भेट घेऊन गेलेले होते। काही वेळानंतर उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांच्या भेटीला येतील आणि त्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे बाबांच्या भेटीसाठी इथं आलेले आपण पाहतोय। ते त्यांच्याशी चर्चा करतायत। हे उपोषण त्यांनी मागं घ्यावं अशी विनंती जी आहे ते बाबा आढाव यांना करतायत। बाबा मात्र त्या विषयावरती ठाम दिसत नाहीयेत। या सगळ्या एकूण वैभव, आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवतोय। अजित पवार बाबा आढाव यांची भेट घेण्यासाठी आलेत। आज शरद पवार हे यांनी देखील सकाळीच बाबा आढाव यांची भेट घेतली होती। 95 वर्षीय बाबा आढाव हे सध्या आत्मक्लेश आंदोलन करतायत। पुण्यामध्ये त्यांचे आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे फुलेवाडा इथे आणि राजकीय नेते मंडळी त्यांच्या भेटीसाठी येत आहेत। बाबा आढाव बोलतात। आपची मंडळी भेटायची आप म्हणाले की अरे यांची भांडणं अगोदर एक आप आहे ती बघायला पाहिजे। म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना असं कसं अजित अनंतराव पवार म्हणजे आप आणखी दुसरं कोणतं असू शकते। काय चाललेलं असतं त्यात मला काय माझा प्रयत्न असा असतो कोणत्याही प्रसंगामध्ये फाट भावनांकडचा होणे होऊ नये खेळी सुरू दादांनी मला आल्यावर विचारलं तुम्ही कशा करता बसलेला आणि मी त्यांनी मशीवर ते सुरू दादांनी मी सांगितलं की दादा 2 गोष्टी माझ्या पहिल्यांदा 2 गोष्टी होत्या आणि तिसरी गोष्ट होती। पहिली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या मला ज्यात बाधितांचा इतिहास होता 1952 पासून आज काय जेवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुकांच्या पेक्षा या वेळेला पैशाचा भरपूर आणि तो इतका झाला की शासन स्वतःत आलं आणि त्या गुंडस्ताव गेलं भाऊबहीण आणि ते सरकारी इन्स्टिट्यूशनतून बहिणीला पैसे दिले स्वतःचे पैसे दिलेले नाही आणि हा जो प्रघात आहे आणि नंतर विचारलं सर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तम सिद्ध केला त्या ठिकाणी काही कसं बोलले मिळालं ना मला लक्षात ठेवा हे हा जो प्रकार आहे हा प्रकार फार तिच्याकडे बोलतात कारण चांगलं समजतं आता बोलतो। 2 नंबरचा विषय होता की दादा लोकसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान
आणि विधानसभेच्या निवडणूक झालेलं मतदान याच्यामध्ये जो एकदम बदल झाला, एकदम बदल झाला. हा बदल का झाला याचा शोध घेतलाच पाहिजे. पण एक कारण लक्षात पुढे आलं की अमेरिकेच्या एका न्यायालयाने अदानींना अटक करण्याचं वॉरंट काढलं. वॉरंट काढण्याचा दिवस आणि आमच्या निवडणुकांचा हा निकाल आणि दिवस ते काय आहे. आणि लगेच पंतप्रधान जाहीर केलं आमचा पाठिंबा यांना तुमच्या म्हणजे काय चर्चा नाही, काही नाही. आता या प्रश्नांच्या बद्दलची चर्चा पार्लमेंटात सुरू करायचं ठरलं तर ते म्हणतात चर्चा करायची नाही. आता ही पुष्कळ दाबी काय का माझी? तुम्ही पाठिंबा दिलात ना, सांगा. जनतेचा प्रश्न तुम्ही सांगा कशाला ती पाठिंबा दिला, कळलं तर पाहिजे. पण पार्लमेंटमध्ये मी बोलणार नाही, सांगणार नाही, काय काय बोलायचं. आणि सगळे काही अगदी उत्तम झाले असं सांगायचं. या दोन प्रश्नांच्यामध्ये त्याच्यात आणखी हा तिसरा प्रश्न आला. मी बदलायला गेलो, मला दिसायला कमी दिसतात तिथे, अंधारात असेल त्याच्यात. माझी पत्नी म्हणाली अहो इथे या, इथे माझं बोट धरलं आणि तुम्हाला इथे करा. माझा हात जरा मोकळा होता, ती म्हणाली अहो मोकळा करू नका, बघायचे होईल. मी ते दाबलं आणि दाबल्यानंतर तिकडे आवाज आला, झालं का म्हणाले, झालं. आता प्रश्न असा आला, यादी पाहिली मी, एवढी प्रचंड आहे ती. या यादीमध्ये माझ्यासारख्या म्हाताऱ्याला ती मला सारखं सांगत होती की तुम्ही हात सरळ ठेवाल आणि ते बोट दोन्हीतले बोटं जातील जरा, म्हणून मी मला हात मूठ केली आणि ते बटन दाबायला लावलं. आणि मग माझ्या लक्षात झालं इथे काहीतरी गडबड होण्याचा धोका आहे. आता मी ह्याच्यात हा विषय आता हे केलं नाही, कारण मी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला असल्यामुळे मी काही तुमच्या विरोधात असताना मी आत्मक्लेशाचा मार्ग म्हणून मी स्वीकारला किंवा हे बरोबर नाही, काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. आणि विरोधकांना मी सांगतो तर माझ्यावरच जबाबदारी आहे की हे सिद्ध करणं. आता हे सिद्ध करण्यासाठी दुनियेमध्ये एक्सपर्ट आहे, सगळं काही आहे. पण झालं ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय म्हणजे मतदार एवढे त्या नसते आहेत का, शक्य आहे. पण मी त्यांचा अपमान नाही करणार, परंतु यामध्ये निश्चितपणे काही हे झालेलं आहे. तेव्हा हा आणखी एक प्रश्न. नंतर लोक मला सांगायला लागले की बाबा हे आता कटेंगे, तुमचं मला आवडलं, तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही तुमचं स्वतःचं समर्थन केलं की मी धर्मनिरपेक्षतावादी आहे, सेक्युलर आहे असं तुम्ही जाहीरपणे सांगितलं. आणि मला मी काय केलं एखादा जी गोष्ट घडली ती सांगितली पाहिजे, तुम्ही ठोकपणे सांगितलं, कुणाला किती आवडून न आवडो. तेव्हा अशा ह्या काळामध्ये असे जे प्रश्न आणखी लोकांचे प्रश्न पुढे आले. तुमच्या त्या सेक्युलर ह्याच्यातले काय त्याला बचेंगे तो कटेंगे तो ते आता मी तुम्हाला सांगितलं. प्रश्न असा आहे 1952 सालापासून आजतागायत मी आहे, जिवंत आहे, निवडणुका पाहिल्या. दादा दुःख वाटतं मला सांगायला, या वेळेला ज्या पद्धतीचं सरकारी वर्तन दिसलं ते भयानक आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, तो भाग वेगळा आहे. म्हणून पण मी एक गोष्ट केली, मी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला आणि तुमच्या सरकारने करा करा असं मी काही सांगत नाही. मी आत्मक्लेशाचा मार्ग गेला, मला ती वेदना होते आणि वेदना इतकी जाणवते की काय चाललं हे गाडं कुठं चाललं. खरे प्रश्न बाजूला जाऊन काहीतरी खुळखुळे वाजत राहणार, लोकांना हे बनवणार. आपण तुम्ही भावभीट केलीत ना, ठीक आहे, अरे पण स्वतःच्या पैशाने करणार, तू सरकारच्या पैशाने काय करताय. आणि जे तुम्ही द्यायला पैसे देत नाही, तुमच्याकडे मी मागण्या केलेल्या आहेत की आमच्या गरीब कष्टकऱ्यांना बायांना पेन्शन चालू करा. आज तुम्ही दिलेत पैसे 60 वर्षाच्या पुढच्या म्हाताऱ्याला दिलेले नाही. मी त्या अशी मागणी पण करणार नाही. मी मागणी करेन पेन्शन द्या प्रत्येकाला. याचं काढा तुमचं 65च्या पुढचं, हां 65च्या पुढचंच द्यायला केलं नाही. तू ते एक माझी मागणी नाही आहे, तो परत सांगतो. पण सांगतो काय घडलं ते. बाई म्हणाली मला, मी बाजार गेलो, आम्ही पूर्ण वाढवायचा कार्यक्रम होता. बाई म्हणाली बाबा आपल्याला नाही काय मिळालं, आपण 60च्या पुढं गेलो होतो.
आणि मग ती म्हणलं काय झालं, काय व्हायचं म्हणजे देवीचं घेतलं आणि देवीला तू ओवाळलंय, बाकी काय याच्यात काय खरं काय. हे गरिबांचं हे दुखणं आहे, हा मुद्दा. आणि आता आणि जो आणखी एक तिच्यामध्ये आणखी एक कधी आहे की अदानींना तो वॉरंट निघलं, पकड वॉरंट, आणि ते पकड वॉरंट निघाल्याबरोबर देशाच्या निवडणुकांचा तो तारखा तुम्ही तर बघा. आणि अदानींनी जी खटपट केली जी एवढी केलेली आहे. आणि आम्हाला दिसतं की हा मुद्दा, हा फॅक्टर दुर्लक्षण चालणार नाही. परकीय हस्तक्षेप होणं आणि ते जास्त निवडणुका जिंकण्यासाठी काही म्हणजे भारतीय नाव घेऊन करत असतील तर त्याचा सुद्धा शोध झाला पाहिजे. दुर्लक्ष करून चालणार नाही. धाडसे साहेब माझं म्हणणं नाही, या प्रकरणाचा शोध घेतला गेला पाहिजे. सकाळी पवार आहे शरद पवार होते त्यामुळे ते सांगितलं, ते काही बोलले नाही त्याच्यावर. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आताही मुद्दाम सांगतो की हे जे सगळं झालं आहे ते असे बरेच प्रश्न आहेत. सगळ्याच प्रश्नांची मी हे लावणार नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे, माझं काहीच म्हणणं आहे, माझ्यासारख्या एका सुजाण नागरिकाला हे खूप आहे आणि हे खूप